उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केला संपर्क, पण सीपी राधाकृष्णन आमच्या विचारांचे नाहीत असं म्हणत पवारांचा मदत करायला स्पष्ट नकार. काँग्रेसची वोट चोरी उघड झाली, खरे मतचोर आता समोर आले, फडणवीसांचा दावा. राहुल गांधींना दिला आव्हान. पुण्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांवर कारवाई, खुलेआम अंमली पदार्थ विकणाऱ्यांविरोधात पुणे पोलीस आक्रमक. पगारासाठी पीएमपीएमएलच्या निगडी ई बस डेपोतील कंत्राटी चालकांचं काम बंद आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे प्रचंड हाल. ठाण्याच्या किसननगरमध्ये 4 मजली इमारतीचा भाग कोसळला, इमारतीमधील 70 रहिवाशांचं केलं स्थलांतर. पुण्यामधील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा तिढा कायम, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ घेणार मंडळांची बैठक. हाकेंची जीभ हसडेल त्याला लाख रुपयांचं बक्षीस, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे हाकेंवर संतापले. संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न, संसद सुरक्षा रक्षकांनी घुसखोरी हाणून पाडली. कुत्र्यांनी बिबट्याला फाडून खाल्लं, नाशिकमधल्या भटक्या कुत्र्यांचा व्हिडिओ समोर. सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबतचा निर्णय फिरवला, निवारा केंद्रामधील सर्व कुत्रे निर्विजीकरण करून सोडा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावर मनाई. भारत आणि पाकिस्तान दरम्यान आशिया चषकामध्ये सामना होणार, पाक सोबत का खेळायचं, भारतीयांचा सवाल. बिहारला 13,000 कोटी रुपयांचं मोदी गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला पोहोचले, बिहारमध्ये निवडणुकांची जोरदार रणधुमाळी. ठाकरेंकडून सोहराबुद्दीन प्रकरणी अमित शहा लक्ष, राऊत निदान स्वतःचे अग्रलेख तरी आठवून पहा, भाजपनं राऊतांना सुनावलं. कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती बिघडली, रिलायन्स रुग्णालयामध्ये कोकिलाबेन अंबानी उपचारांसाठी दाखल. कोकिलाबेन अंबानी यांना विमानानं मुंबईमध्ये आणण्यात आलं. छगन भुजबळांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेतून विरोध, सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद पुन्हा पेटला. कबुतरांचा तिघांना कळवळा, मर्यादित वेळेत दाणे टाकण्यासाठी पालिकेकडे केलाय अर्ज. कबुतरांना खायला घालायला 3 कंपन्या पुढे सरसावल्या. बीडीडी चाळकऱ्यांना पुठ्ठ्याच्या नको खऱ्या किल्ल्या द्या, आदित्य ठाकरेंची मागणी. बीडीडी चाळ किल्ली वाटपावर ठाकरेंची टीका.